पनवेलमध्ये भाजपचे 6 आणि एक अपक्ष असे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावर भाजपला धारेवर धरलंय। पैशांचा वापर करून भाजप उमेदवारांना विकत घेत आहे आणि याचाच बदला पनवेलमधल्या जनता घेईल असं शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले। ज्या उमेदवारांवर आम्ही विश्वास ठेवून उमेदवारी दिली त्यांनीही असं करणं धक्कादायक असल्याचं पाटील यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी एक प्रमुख शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील आपल्यासोबत, आपण त्यांना विचारणार आहोत काय ही स्थिती आहे। तुमचे उमेदवार फॉर्म पाठीमागे घेतात किंवा एकतर फॉर्म रद्द केला जातोय आणि भारतीय जनता पार्टीचे अशा प्रकारचे उमेदवार जे ते बिनविरोध निवडून येतात, म्हणजे निवडणुकच त्या ठिकाणी होत। या ठिकाणी 16 वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर आणि 8 वर्ष महानगरपालिकेची सत्ता ताब्यात असतानाही जनतेला अपेक्षित असणारा विकास आमदार प्रशांत ठाकूर, त्यांचे बंधू परेश ठाकूर हे करू शकलेले नाहीत। आणि म्हणून ज्या पद्धतीनं काल त्यांनी आपण म्हणताय उमेदवार मागे घेतले, पण मागे नाही घेतले तर हे उमेदवार पैशानं विकत घेऊन त्यांना माघार घ्यायला लावलेली आहे। हरामाचा पैसा जो महानगरपालिकेच्या सत्तेतला प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांनी कमवलेला आहे, त्या पैशाचा वापर करत सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हे रहाटगाडग त्या ठिकाणी चालवलेला आहे। या ठिकाणी निश्चितपणानं 6 उमेदवार या पैशाला बोललेले आहेत, पण मी विश्वासानं सांगतोय की उरलेल्या 71 जागांमधून 50 जागी विजय मिळवून महाविकास आघाडी या ठिकाणी सत्तेवर येईल आणि पनवेलकर आपला आक्रोश दाखवल्याशिवाय राहणार नाही। अनिल कुलकर्णी सारखा हार्डकोर शिवसैनिक विकला गेलाय, त्या ठिकाणी अपूर्वा प्रभूंसारख्या हार्डकोर शिवसैनिका विकल्या गेल्या। हे सारच चक्र जे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक परिघाची वाट या लोकांनी सत्ताधाऱ्यांनी लावलेली आहे त्याचा परिपाक आहे। पण पनवेलमधून पुन्हा आम्ही सुसंस्कृत नीतीचं, नैतिकतेचं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पनवेलकर त्याच्यामध्ये आम्हाला साथ देतील हा विश्वास मला आहे। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।